ग्लास मध्ये पाणी ओतायचंय. जादूचं पाणी आहे. जादूगार म्हणू नका मला, नाही जादूगार सर म्हटले. परवाची एक गंमत सांगतो. ते सांगत आला आमची टाकी रिकामी होती पाण्याची वरची आणि शेजारची टाकी भरलेली होती. रविवारचा दिवस होता सुट्टीचा, शेजारी झोपलेले होते. तोपर्यंत हा प्रयोग त्यानं घरी दाखवल्यामुळे त्याच्या वडिलांनी काय केलं, त्यांच्या आप्पानी काय केलं, पाईप भरले आणि पाईप बरोबर प्रयोग केला. त्यांची टाकी इकडे आली, पाणी सगळे इकडच्या टाकीमध्ये. एवढं माहित आहे बघा. पाणी भरलेलं आहे, काटोकाट भरलेला आहे ग्लास. याच्यात काय मावेल का? पूर्ण काटोकाट भरलेला आहे का? पाणी अजिबात, स्पेस अजिबात शिल्लक ठेवलेली नाही. याच्यामध्ये काय बसतंय का आपण बघूया. टाचण्या आहेत माझ्याकडे, लोखंडी टाचण्या आहेत. किती बसतेत बघूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 बघा, 36 37 38 39 40 41 42 43 44 45. अजूनही पाणी आपल्याला बाहेर आलेलं नाही बघा. 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 78 नाही बरं का, 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 बघा, 94 95 96. अजूनही पाणी बाहेर पडलेलं नाही. 97 98 99 100 2 4 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. 125 टाचण्या याच्यामध्ये बसल्या तरी पाणी वरती आलेलं नाही. सरफेस टेन्शन म्हणतात, द्रवणीय दाब आणि वातावरणीय दाब. धन्यवाद. अजूनही आपल्याला 101 टाचण्या बसतील, परंतु माझ्याजवळच्या टाचण्या संपलेल्या आहेत. धन्यवाद.